हे जे काम सुरू आहे दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेचं सुरू असलेले काम आहे आणि आपण चाललो ते आमनेच्या दिशेने, सावध नाक्याच्या दिशेने चाललेलो आहोत. गर्डस टाकायचे काम सुरू होते आणि आता टाकून झालेले गर्डस. कारण दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेचं बरंचसं काम जे आहे ना ते काही पाईपलाईन्स वरील जे गर्डस टाकायचं काम त्यामुळे बाकी आहे, किंवा जी रेल्वे लाईन आहे कल्याण ते कसारा त्या रेल्वे लाईन मुळे बाकी आहे. अदर जे रस्त्याचे काम आहेत ते बहुतांश पूर्ण झालेले आहेत. आपण अनेक व्हिडिओमध्ये माझ्या पाहिले असाल. आपण बहुतेक बदलापूर इंटरचेंज आमने इंटरचेंज पर्यंत प्रत्येक टप्प्यांचे व्हिडिओ केलेले आहेत. आता आपण जे चाललो ते पीसे डॅम मार्गे सावध नाक्यापर्यंतचा प्रवास आहे. सावध नाक्याला काय जाणार नाही कारण मला कामावर जायचे. म्हणजे जसे की मी सांगितलं प्रत्येक व्हिडिओ जे बनवतो ते कामावर जाण्याच्या अगोदर 2 तास अगोदर मी घरातून बाहेर निघतो, तिकडचे व्हिडिओ शूट करतो आणि मग कामावर पोहोचतो. आज देखील मी व्हिडिओ करायला आलेलो ते बदलापूर इंटरचेंज, तिथून आल्यावर आमने इंटरचेंजला कसे यावे किंवा आमने इंटरचेंज इथून नागपूरच्या दिशेला जाण्याचा कुठला मार्ग आहे ते दाखवण्याकरता आज मी आमने इंटरचेंज या ठिकाणी आलेलो. तिथनं पुरे व्हिडिओ शूट केलेले आहेत आणि आता मी निघालो कामावर जायला. वाजलेत किती टाईम काही दिसत नाही आहे, पण 9:30 वाजता मला ड्युटी हजर राहावे लागते. साडे 9 ते 6:30 मी ड्युटी करतो. अनेक व्हिडिओमध्ये सांगितलेले, आज देखील पुन्हा सांगतो. 2 तास अगोदर घरातून निघतो, व्हिडिओ शूट करतो आणि बाकीचे जे काम आहे एडिटिंगचे ते संध्याकाळचे करतो. आणि आपण सोनटेकली नाका काय बोलतात त्या ठिकाणी आलेलो. आपण उजव्या हातावरून आमनेच्या दिशेने जाणार आहोत. सरळ गेला सावध नाका, हे पाहू शकता प्रवेशद्वार आमने. बापरे, हा रस्ता काय बनत नाही, किती दिवस झाले. मागे तर इथनं जात असताना गाडी घसरली असती आपली, थोडक्यात वाचलेलो आपण. नागपूर मुंबई समृद्धी महामार्गामुळे नावास आलेले गाव आमने गाव. आपण त्या आमने गावातनं आता जाणार आहोत. मुख्य आमने गावातला हा जो मार्ग आहे, सोनपिकले वगैरे येऊन तिकडून जाणारा मार्ग आहे. मुख्य जो आहे तो कल्याण पाडगा रोड. त्या ठिकाणाहून रस्ता खूप लहान आहे आणि त्याच रस्त्यावरनं कंटेनर्स वगैरे येत असतात. हा शॉर्टकट आहे, जो प्रत्येक गावागावांना जोडणारा एखादा रस्ता असतो शॉर्टकट तसा. आपल्या उजव्या हाताला आमने इंटरचेंज दिसतो. सरळ आपण आमने गावातून चाललेलो आहोत. व्यायामशाळा ग्रामपंचायत आमनेची व्यायामशाळा आलेली आहे. सर्व्हिस सेंटर, सरपंच आमने गाव यांचे निवास हे आहे आमने गाव. आमने गावातून आता आपण जिथे कामाला आहे जॉबला त्या ठिकाणी चाललेलो आहे. आज आपल्यासाठी आपले मराठी सतत वेगवेगळे अपडेट्स घेऊन असतो. पाहू शकता रस्ता किती अरुंद आहे. ते गावातला रस्ता आहे, खाजगी रस्ता, आणि या खाजगी रस्त्यातनं लोक शॉर्टकट म्हणून वापर करतात. मुख्य जो रस्ता आहे तो आपण मुख्य रस्त्याला आलेलो आहोत. समोर दिसतो तो मुख्य रस्ता जो कल्याणहून येऊन पळग्याला जातो, मुंबई नाशिक महामार्गाला जोडला जातो, तो हा मुख्य रस्ता.
फार खराब रस्ता आहे, फार म्हणजे फारच वाईट अवस्था आहे रस्त्याची. याला कल्याण पडगा रोड, बापगाव मार्गे जाणारा रस्ता असे म्हटले जाते. आमने गावातून निघालेला हा रस्ता. समोर तुम्हाला जी भिंत दिसत आहे ती नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाची भिंत. वरून ज्या गाड्या जात आहेत ते नागपूरहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या आहेत. आणि आता ज्या ब्रिजवर आपण आहोत तो समृद्धी महामार्गावरील ब्रिज आहे. आणि या बाजूला तुम्ही दिसणार नाही, जाऊ द्या, तर दाखवलं असतं रस्ता समृद्धी महामार्गाचा. भूक लागलेली आहे, सकाळी लवकर निघतो व्हिडिओ बनवायला. जॉब करून हे सर्व व्हिडिओ करणे खूप कठीण काम जाते मला, नंतर सुद्धा मी करतो. आणि नशीब स्टॉक थोडाफार ठेवलेला तो व्हिडिओचा, त्याच्यामुळे कधी कधी तब्येत डाऊन झाली का प्रॉब्लेम होतो आता कुठला व्हिडिओ करायचा म्हणून. अशा प्रकारे ज्या ठिकाणी मी कामाला येतो, जॉबला आहे, त्या ठिकाणी मी पोचलेलो आहे. सरळ गेलाच आपण मुंबई नाशिक महामार्ग पकडतो, साधारणतः 4-5 किलोमीटर अंतरावर. याला तलवली नाका म्हटले जाते. आणि अशा प्रकारे मी चाललेलो आहे कामाला. आताच्या घडीला वाजले किती ते देखील बघावे लागेल पहिले, कारण उशीर झाला असेल तर पटकन निघावं लागेल आपल्याला. रस्त्यांची अवस्था तसा माझा नेहमीचा रस्ता नाहीये, मी दुसऱ्या रस्त्याने येतो कामाला. जेव्हा व्हिडिओ बनवायचे असतात समृद्धी मार्ग तेव्हा मात्र हा रस्ता मला वापरावा लागतो. सकाळी टरबूज खाल्ला त्याची ढेकर आली. वाजले किती ते बघायला पाहिजे आणि त्या अनुषंगाने आपल्याला नाश्ता करायला पाहिजे. बाकी अजून टाइम, नाश्ता करूयात आणि मग पुढे जाऊयात.